मुंबई ठाणे शहरातील बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर दिसतात. परंतु पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगर रांगांवर अजूनही आपले अस्तित्व टिकून बऱ्यापैकी अवस्थेत उभे आहेत. पालघरमध्ये अनेक लहान मोठे किल्ले आहेत. त्यांच्यात आकाराने प्रचंड आणि बुलंद असणारा किल्ला म्हणजे अशेरीगड. मुंबईहून आम्ही पायथ्याला असलेले खोडकोना गावात पोहोचलो. खोडकोना म्हणजे 5-25 घर असलेलं छोटस पण लोभस गाव. तर नमस्कार मित्रांनो, मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रीगण. आज आपण आलो आहोत पालघरमधील आशेरी गडावर. खरं तर खूप दिवसानंतरला ट्रेक करतो आहे. आता मी येताना शूट करणार होतो, परंतु पाऊस जास्त होता. अक्षरशः पावसाचे थेंब असे चेहऱ्यावर लागत होते. त्यामुळे आता गावात आलो आहे. आशेरी गडाच्या पायथ्याला असलेलं खडकोनी हे गाव आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे, आणि इकडे आहे तो आशेरी गड. आता इथे एक कमान आहे, इथून आपल्याला एंट्री करायची आणि आता आपण चाललो आहे. चला. खरं तर आज पनवेल किंवा लोणावळा साईडला जायचं प्लॅन केलं होतं, परंतु रविवार असल्यामुळे तिकडे खूप गर्दी असेल म्हणून तिकडे नाही गेलो. पालघरमधील आशेरीगड करायला इकडे देखील भरपूर पब्लिक गेला आहे. वर खाली गाड्या लागलेल्या आहेत, अजून पब्लिक येतो आहे देखील. भरपूर लेटसुद्धा झाला आम्हाला पोचायला. बघूया आता वर किती गर्दी भेटते ती. गडावर जाणारी वाट चांगली व रुंद आहे. शिवाय आजूबाजूने दाट झाडी देखील आहे. असं वाटलं की पाऊस येतोय करून, त्यासाठी रेनकोट घातले. आता रेनकोट घातले तर पाऊस आतमध्ये अशी गरमी झाली. एक तास जाणार आहे चढायला आपल्याला. गडावर दाट जंगल आहे आणि या परिसरात सागाची झाडे जास्त प्रमाणात आढळतात. प्रामुख्याने जहाज बांधणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लाकडामुळे या गडाचे इतिहास काळात फार महत्त्व होते. थोड्या मिनिटं चालल्यानंतर इकडे एका जोत्याचा अवशेष दिसतो आपल्याला. आणि त्या जोत्याच्या अवशेषच्या बाजूला आणखी एक जोता दिसतोय, जो की प्रचंड प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलेला आहे. ज्या ज्या बाटल्या तुम्ही आणता त्या परत घेऊन जा आणि कचरा कमी टाकायचे टाकून येते. भरपूर प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या. बऱ्यापैकी वर चढले मित्रांनो, आणि पब्लिक इतका आलाय की काय, भरपूर पब्लिक आलाय. मागे बघू शकता इकडे. त्यासाठी शूट करायला सुद्धा नाही जमत आहे. सगळेजण सर्वीकडे आपापले फोटो वगैरे काढतेत. इकडे बघू शकता अर्धे वर सुद्धा गेलेत.
त्यात पाऊससुद्धा येतोय जातोय, त्यामुळे जरा शूट कराय प्रॉब्लेम होतोय. खिंडीतून थोड्या वरच्या बाजूला आल्यावर हे वाघदेवाचे छोटे उघडे देऊळ आहे. इथे आपल्याला वाघ आणि चंद्र सूर्य कोरलेले दिसतात. मागे जी वास्तू दाखवली ती वाघोबा देवस्थान आहे, त्याच्या मागच्या बाजूने चिन्ह आहेत आणि समोरून असं वाटलं की काय तरी वास्तू आहे ते ज्योत्याच्या वरती. आणि त्याच्यावर आलो की थोडंसं इकडे कातलात कोरलेल्या आता पायऱ्या लागल्या. तुम्हाला आवाज येतोय की माहीत नाही कारण केस लावले. आणि आता इथे एक गुफा आहे अशी इथे खूप सुंदर, आणि त्याच्याच वरूनही कातलात कोरलेल्या पायऱ्या. आता आपण जाऊया. या जागी ही गुहा कशासाठी काहीच सांगता येत नाही. तिच्याच वरच्या बाजूने कातलात पायऱ्या कोरल्या आहेत, त्या चढून आपण वर जातो. पायथ्यापासून खिंडीत पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. इथून पुढची चढाई अजून रोमांचक आहे. पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसवल्यावर इसवी सन 1556 साली अशेरीवर हल्ला करून तो बळकविला. या किल्ल्याचे महत्त्व पोर्तुगीजांच्या लक्षात येताच अनेक नवीन बांधकामे केली. 1737च्या कोकण मोहिमेत हा गड मराठ्यांनी जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. त्या पायऱ्या चढून आल्यावर आणि तिथे खाली गुहा आहे कातलकोरीव पायऱ्यांच्या इथे. त्या पायऱ्या चढून आल्या, इकडे लोखंडी शिडी बसवली आहे, ती चढून आपण सहज वर येऊ शकतो. आता शिडी आहे त्यामुळे सहज वर येऊ शकतो. पूर्वी कसे येत असतील विचार करण्यासारखं आहे. आणि इथे इकडे खाली ही शिडी आहे लोखंडी, त्याच्यासमोरची तटबंदी पण बघा किती एवढं, त्याच्यात काहीच फक्त चिरा राहिले ते एकामेकावर, तरी अजून तशीच्या तशी आहे. इकडची ही पण एक तटबंदी आहे पूर्ण इकडे. आता आपण वर जाऊया चला. शिडी चढून आल्यावर समोरच उठावदार दगडी मुकुट व त्याच्या खाली पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह दिसते. या चिन्हाच्या वरच्या बाजूला मुकुट आपल्याला स्पष्ट दिसतो. चिन्हाच्या मध्यभागी 5 ढाली आहेत, त्यांच्यावर 5 ठिपके आहेत. ती 5 ठिपके ख्रिस्ताच्या 5 जखमा किंवा त्यांच्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक आहे. त्यांच्या बाहेरील बाजूने 7 किल्ले कोरलेले आहेत. हे 7 किल्ले त्यांनी इतिहासात मिळवलेल्या स्वातंत्र्याचे किंवा विजयाचे प्रतिनिधित्व करतात. इथेच कातलात खोदलेले पाण्याचे टाका आहे, त्यावर शिलालेख देखील आहे. आणि पुन्हा एकदा इकडे आता कातलकोरीव पायऱ्या आहेत वर, आणि आता परत त्या पायऱ्या चढून जातोय. चला. कातलकोरीव पायऱ्या चढल्यावर की इकडे आता आपल्याला दरवाजा आहे भग्नावस्थेतील. कातलात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला आशेरी गडाच्या भग्न दरवाजात पोहोचवतात. दरवाजातून वर आलो आणि ह्या बघा भारी केलं इकडे पाणी जाण्यासाठी. या बाजूने पूर्ण कातलाला हे केलं आहे, त्याच्यातून पाणी जाण्यासाठी पूर्ण. काय भारी जबरदस्त. आणि इकडे अजून थोड्याशा कातल पायऱ्या आहेत इकडे वर.
महादरवाजातून वर आल्यावर आशेरी गडावर प्रशस्त जागा आहे. शकता माझ्या मागे मी आल्या कुठे जायचं कुठे नाही थोडंसं गडबड होऊ शकते. प्रशस्त जागा आहे. अशेरी गडाचा विस्तार उत्तर दक्षिण पसरलेला असून आजही माथ्यावरील जंगल बऱ्यापैकी टिकून आहे. बऱ्यापैकी वर आलोय आणि आता इथून आपल्याला 2 पाण्याची टाकी दिसते. 3 तिकडे जाणार आहोत आपण इकडनं पुढे बघूया आता. मित्रांनो पिण्याच्या पाण्याचं टाक आहे तिकडं. मी ते मगाशी दाखवलं तिकडंच. आता इकडनं वाट आहे परंतु बघूया पुढे इकडे तोफा वगैरे दिसते. तिकडे तोफा बघूया. नंतर मग तिकडनं जर वाट असेल तर तिकडनं उतरून पाण्याचं टाकं बघून पुन्हा इथं येऊया. चला. बघू शकता मित्रांनो इकडे आपण तोफांच्या इकडे पोचलोय. पूर्ण मस्त त्यांना चौथऱ्या वगैरे बांधून ठेवल्या त्यांच्यावर. खूप सुंदर आहेत. तर मित्रांनो बघू शकता ह्या तोफा आहेत. तोफांच्याच मागे इकडे बालेकिल्ल्याला जाणारी वाट आहे. आपण आता चाललोय बालेकिल्ल्यावर. भरपूर मोठं पठार आहे आशेरी गडावर. त्यामुळे काही अवशेष आहेत किंवा काही पाण्याच्या टाक्यासुद्धा असतील ते आपल्याला पाहता येत नाही कारण गवत खूप आहे इकडे. ज्या वास्तूंकडे जाणारे बोर्ड लावले आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. आणि आता आपण पोचलोय आशेरी गडाच्या बालेकिल्ल्यावर. तर मित्रांनो बालेकिल्ल्यावर आल्यावर राजसदर आहे. इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही राजसदर आणि याच्या आजूबाजूला भरपूर असे अवशेषसुद्धा असतील परंतु प्रचंड गवत आहे. त्यामुळे जागा तर प्रशस्त आहे मागे माझ्या इकडे राजसदरेची. आणि गवत खूप असल्यामुळे काहीच समजत नाही नक्की कुठे काय असेल. तटबंदी अशा भिंतीचे अवशेष वगैरे दिसतात आपल्याला. एक नंबर रे. चिरा बघ केवढा. एक एक दगड बघा मित्रांनो. लांब जास्त का खंड आहे. हे देखील पावसाळ्यात गवत बघितलं. आपण सुद्धा आता एका या खोलीत किंवा खोलीसारखंच अवशेष दिसते इकडे परंतु गवत खूप आहे. भिंतींचे अवशेष आणि दगडावर केलेले कोरीव काम बघा.
राजसदरेवरील प्रचंड गवतामध्ये बऱ्याच वास्तू दडल्या आहेत. अशेरीगडावर सुंदर नक्षीकाम, अद्भुत वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. इथल्या जंगलामध्ये अजून बऱ्याच गोष्टी दडल्या असतील. बालेकिल्ला राजसदर पाहून आता पुन्हा आपण इकडे तोफा आहेत तिकडे आलो आणि आता इकडे आशेरी देवी मंदिर आहे. ते मंदिराकडे आपण चाललो आहे आता मित्रांनो. नशीब वर आल्यावर पाऊस थोडा थांबला आहे. आय होप की आता येणार नाही पाऊस. गडावर तसं भरपूर पठार आहे, म्हणजे प्रशस्त अशी जागा आहे या गडावर. राजसदरेतून थोडं पुढे आल्यावर इकडे अजून 3 तोफा दिसतात आपल्याला आणि त्याच्याच बाजूला एका गुहे तिकडे देवीचं मंदिर आहे. आपण आतमध्ये बघूया जाऊन. गुहेच्या आतील बाजूस कातलावर आशेरी देवीचा तांदळा आहे. शिवाय गुहेत 4 माणसे झोपतील एवढी जागा आहे. नागाजी तिथून पाण्याचा झिरपतोय, तिथून तो व्यवस्थित इकडे बाहेर काढण्यासाठी बघ कसं केलंय आणि इथून ते बाहेर येतं. मंदिराच्या पुढे आल्यावर प्रशस्त असं पठार आहे. इकडे माझ्या मागे बघू शकता मित्रांनो, इकडे मागे मंदिर आहे. त्याच्यात समोर इकडे झेंडा बुरुज म्हणून आहे. तिकडे भगवा ध्वज देखील आहे. दिसतोय की नाही माहिती नाही, पण जवळून जाऊया तिकडे. झेंडा बुरुज आहे, तिकडनं निवांत बसलेलो भरपूर उशीर आणि आता गड उतारतोय. ज्या काही वास्तू राहिले त्या बघतोय आपल्याला. इकडे एक पाण्याचं भलं तलाव आहे आणि पावसामुळे तिथं पाणी देखील आहे. त्याच वाटेने आम्ही आता पुढं चाललोय. मगाशी त्या पाण्याच्या टाक्या दिसत होत्या आपल्याला वरून, तर मी दाखवल्या होत्या. त्याच वाटेने आपण पुढं आपल्याला त्या मिळतील त्या दाखवतो आता. तिकडे पुढे एक पाण्याची टाकी आहे. मगाशी वरून इकडनं इकडे होतो तेव्हा दाखवल्या होत्या, तिकडनं दिसत होत्या. आणि इकडे अजून एक आहे. ही बघा पाण्याची टाकी. तर मित्रांनो आता ही खाली 2 पाणी टाकी होती, आपण मगाशी येताना पाहिली होती वरून. ती आता आपण जाताना दोन्ही पाणी टाकी पाहिली आहेत, तुम्हाला देखील दाखवली. आणि आता परत आपण वरच्या दिशेने चाललो आहोत, म्हणजे आता गड उतारवणार आहोत. आणि जाताना काही अवशेष असतील तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. हे सर्वात मोठं पाण्याचं टाकं मगाशी दाखवलं आणि एक तिकडे खाली आहे या झाडाच्या खाली. दोन्ही पावसामुळे आता भरले आहेत. अजून 2 पुढे पाणी टाकी आहेत, म्हणजे एकूण 4 पाणी टाकी आहेत खालच्या बाजूला.
तर मित्रांनो, आता पाण्याची टाकी पाहून आपण आलो. खाली माझ्या इकडे बघू शकता, इकडे 4 पाण्याची टाकी होती. मग अशी इकडनं गेलो आपण. तिथे समोर 2 तोफा होत्या, त्याच्या मागे राजसदर बालेकिल्ला आणि समोर तिकडे झेंडा, आपण झेंडा बुरुज बघितला आणि काही अवशेष आहेत, तलाव आहे. हे पाहून पूर्ण असं तिकडनं राऊंड मारून ह्या खालच्या रोडनी ही पाण्याची टाकी पाहिली आणि आता परत या वाटेला जॉईन झालं. आता इथून गड उतार होणार आहोत आपण. खूप आशेरीगडावर खूप प्रशस्त जागा आहे. काही अवशेष तर या पावसाच्या झाडे गवतामुळे ते अवशेष काही दिसेनासे झालेत, परंतु भरपूर अवशेष आहेत. मोडकलीस आहेत, काही चांगले आहेत.